नमस्कार, मी शारदा आणि शारदास डिपार्टमेंट या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बट्टीचं प्रीमिक्स कसं तयार करायचं आणि खुसखुशीत अशी बट्टी कशी तयार करायची हाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सुरुवातीला इथं मी 2 किलो गहू स्वच्छ करून घेतलेले आहे. त्यामध्ये 400 ग्रॅम मका घातलेली आहे, 200 ग्रॅम हरभरा डाळ, 2 चमचे धणे, 2 चमचे जिरे आणि 2 चमचे ओवा घातलेला आहे. यामध्ये तुम्ही शोप पण घालू शकता. आता हे सर्व एकत्र करून गिरणीमधून मी असं जाडसर दळून आणलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं इथं बट्टीचं पीठ तयार झालेलं आहे. आता ज्यावेळेस आपल्याला बट्टी तयार करायची असते त्यावेळेस थोडं पीठ घ्यायचं, त्यात हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालून हे मोहन चांगलं पिठाला चोळून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण जर पीठ बनवून ठेवलं तर केव्हाही आपल्याला हवं तेव्हा बट्टी आपण तयार करू शकतो. अशा पद्धतीने मी सगळं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला इथं थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला पाण्याचा वापर कमीच करायचा आहे. अशा पद्धतीने मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे. जास्त पाणी मी वापरलेलं नाही आहे. आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि हलक्या हाताने असं दाबून दाबून याचा गोल चप्पट आकारामध्ये आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता हे गोळे मी पाण्यामध्ये वाफवून घेणार आहे. आता इथं पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि यामध्ये सगळे गोळे सोडून गोळे पाण्यात तरंगत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे छान असे गोळे वरती तरंगलेले आहेत पाण्यात, म्हणजे आपले गोळे आतपर्यंत छान शिजलेले आहेत. आता हे सर्व मी मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहे. अशा पद्धतीने सगळे मी मोठ्या परातीमध्ये हे गोळे काढून घेतलेले आहे आणि हे जे पाणी आहे यामध्येच मी बट्टीसोबत जे वरण तयार केलं जातं ते वरण तयार करून घेणार आहे. खूप टेस्टी असं हे वरण लागतं. आता इकडे आपले गोळेसुद्धा थंड झालेले आहेत आणि सारख्या आकारामध्ये आपल्याला बट्टी कापून घ्यायची आहे. थोडेसे गोल चपट्या आकाराचे गोळे तयार करून अशा पद्धतीने आपल्याला ही बट्टी कापून घ्यायची आहे. प्रत्येक पदार्थाला एक चव असते, रंग असतो, तसाच आकारही असतो. तर बट्टीचा आकार हा अशा पद्धतीने असतो आणि बट्टी ही अशाच आकाराची असते. एका गोळ्याचे साधारण 8 तुकडे केले जातात अशा पद्धतीने. आता इथं मी सगळी बट्टी अशी कापून घेणार आहे. अगदी एकसारखी आपली बट्टी कापून झालेली आहे आणि हे मी सगळे तळून घेणार आहेत. आता सगळी बट्टी मी तळून घेतलेली आहे. अशा पद्धतीने बट्टीचं पीठ कसं तयार करायचं आणि बट्टी कशी तयार करायची हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.